मिस्टर तिळगुळकर, आपल्या सॉन्ग रायटिंग कॉम्पिटिशनच्या एकूण रिस्पॉन्सपैकी आपण किती सॉंग्स पब्लिश करणार आहोत ते ठरवा, कारण त्यानुसार आपल्याला आपलं शो मॅम. तिळगुळकर, मला आणखीन काही सांगायचं आहे तुम्हाला. आपल्या गेल्या महिन्यापासूनचा सबस्क्रिप्शन रिपोर्ट तयार ठेवा आणि यापुढे हे काम तुम्हीच कंटिन्यू करा. शुअर मॅम, मी रिपोर्ट तयार करतो. आता लगेच नाही, आणि मेक शुअर की यापुढे दर आठवड्याला, महिन्याला आणि दर 3 महिन्याला हा रिपोर्ट तुम्ही तयार ठेवाल. आय मीन त्याचं प्रेझेंटेशनही तयार ठेवाल, जेणेकरून आपल्याला हे सगळं आपल्या जाहिरातदारांना फॉरवर्ड करता येईल. ते जास्त सोपं पडेल. शुअर मॅम, मी करतो. मी येऊ? काय चाललंय तिळगुळकर? तुम्ही खरंच घाईत आहात की तुम्ही टाळताय मला? नाही मॅम, तसं काहीच नाहीये. काही नाहीये? तसं खरंच काही नाहीये? मिस्टर तिळगुळकर, मी तुम्हाला ऑब्झर्व करतेय. नीतू ऑफिसमध्ये यायला लागल्यापासून तुम्ही खूप डिस्टर्ब्ड असता. एनी प्रॉब्लेम? प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? आणि मला का होईल प्रॉब्लेम? उलट मी म्हणेन की तुम्ही इंटिरियर डिझायनिंगचं काम अगदी योग्य व्यक्तीला दिलं. कारण नीतूचे आयडियाज, तिचे कॉन्सेप्ट्स अमेझिंग असतात. अँड आय एम शुअर तिचं काम बघून तुम्हाला ते कळेलच. मी येतो मॅम. Neetu, see, I'm really liking it, but यार youthचा टच दिसत नाही आहे ग याच्यातच. दिस इज युजुअल. आय मीन, कामिनीची स्पेशल रिक्वायरमेंट होती ना, वी कांट मिस इट. काय वाटतं तुला? या, यू राईट. आय मीन, मी विसरलेच अगं. विसरलीस? अगं लक्ष कुठे आहे तुझं? चल ठीक आहे, डोंट वरी, मी हे सगळं रॅपअप करते. तू एक काम कर, तू ते रेस्टॉरंटचं बघ. पल्लू, किती काही झालं तरी ऋषीच्या ऑफिसचं काम मीच करणार आहे. ओके ठीक आहे बाबा, कर, तूच कर, पण प्लीज लवकर कर. हा चल चल, हा लवकर. पल्लू, ऐक ना, ऍक्च्युली ना आज सकाळी मी जेव्हा, एक मिनिट, गप्पानंतर आधी काम करूया. सो प्लीज पल्लू, हे पण इम्पॉर्टंट आहे, ऐक ना प्लीज. बोला. आज जॉगिंगला गेले होते ना मी, तेव्हा येताना ऋषी मला भेटला. मग काय म्हणाला? तो बरंच काही म्हणत होता, पण मीच त्याच्याशी नीट बोलू शकले नाही. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाईस. सॉरी. इट्स ओके. हे एक सॉरी.
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.